समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। आई जानुबाईच्या नावानं चांगभलाचा गजर करत गुलालाची उधळण करत हिंगणे तालुका खटाव येथे ग्रामदैवत श्री जानुबाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी 6 वाजता देवीस अभिषेक, दुपारी 11 ते 5 या वेळेत जय भवानी गजी मंडळ चितळी, जय मल्हार गजी मंडळ पळशी, महालक्ष्मी गजी मंडळ काळेवाडी यांचा गजी नृत्याचा कार्यक्रम झाला। दुपारी 12 वाजता श्री जानुबाई देवीस नैवेद्य आणि महाआरती झाली। सायंकाळी 7:30 वाजता देवीची पालखीतून भव्य मिरवणूक छबिना काढण्यात आली। यात्रेच्या मुख्य दिवशी दुपारी 12 वाजता देवीची महाआरती करण्यात आली, तर दुपारी 2 वाजता देवीची पालखी आणि रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। पुसेगाव येथील सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती आणि परमपूज्य सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते रथपूजन करण्यात आले। त्यानंतर जानुबाई मंदिर, बौद्ध विकास मंडळ, खंडोबा मंदिर, रेशनिंग दुकान मार्गे रथ आणि पालखीची वाद्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी हजारो भाविकांनी रथ आणि पालखीचे मनोभावे दर्शन घेत रथावर नारळाची तोरणे, रोख रक्कम अर्पण केली। यात्रेत येणाऱ्या भाविकांना वांग भाकरीचा प्रसाद देण्याची या गावात अनेक वर्षांची परंपरा आहे। एका मोठ्या लोखंडी काहिलीमध्ये वांग्याची पातळ भाजी केली जाते, तर गावातून प्रत्येक घरातून मंदिरात भाकऱ्या एकत्रित गोळा करून त्याचा प्रसाद दिला जातो। हा प्रसाद अतिशय चविष्ट असल्याने परिसरातून दरवर्षी मोठी गर्दी होते। दरम्यान यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानास मल्ल आणि शौकीनांचा मोठा प्रतिसाद मिळाला। या मैदानात महाराष्ट्र केसरी पैलवान दादा शेळके याने एक झाक डावाचा प्रभावी वापर करत हरियाणा केसरी जितेंद्र कुमार यास चितपट करत प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले। त्याला उद्योगपती साबा शेठ निकम यांच्या वतीने 2,51,000 रुपयांचे इनाम देण्यात आले। द्वितीय क्रमांकाच्या 2 लाख इनामाच्या कुस्तीत मांडवेचा सुपुत्र आणि पुणे येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचा पृथ्वीराज पाटील याने पुणे येथील सेना दलाचा बजरंग कुमार यास घुटना लावत चितपट केले। तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत पिंपरी येथील विनायक दीडभाग याने चमकदार खेळी करत कुर्डेवाडीच्या रवी खैरेला आसमान दाखवले। त्यास 1,51,000 रुपयांचे इनाम देण्यात आले। तुषार देशमुख पुणे विरुद्ध तेजस गोफणे या कुस्तीत पैलवान गोफणे याने विजय मिळवला। वडूच्या श्रीधर गोडसे याने शानदार प्रदर्शन करत वाईच्या संकेत दगडे याच्यावर मात केली। मांडवे येथील उमेश पाटील, पैलवान रोहन केंजळे यांनी कुस्त्यांचे धावते समालोचन करणार आहेत। दरुज येथील हलगी पथकाच्या हलगी वादनाने मैदानात चांगलीच रंगत आली। यावेळी साप्ताहिक एरळा दर्शनच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेष अंकांचे प्रकाशन महाराष्ट्र केसरी दादा शेळके यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यती, लोकनाट्य, तमाशा, ऑर्केस्ट्रा या सर्व कार्यक्रमांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। आणि कुस्तीला प्रारंभ झालेला आहे। पंच सतर्क आहेत, पुढच्या कुस्त्याला पद्धऱ्या कुस्ती घेतली दादा शेळकेची आणि अशी दादा शेळकेची कुस्ती याही वर्षी गेल्या वर्षीचा कर्जत जामखेडचं अधिवेशन गाजवलं असे दादा शेळके उर्फ वेताशी हो। आणि या ठिकाणी एरळा दर्शन या साप्ताहिकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे। तुझसे
संग प्रीत लगाई सजना प्रतिनिधी विजय शेटे, विकास काळे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.